या सगळ्याच आंदोलनाबद्दल सरकार बेसावध राहिलं. सरकारचं किंवा सर्व पक्षांचं आता असं मत होत चाललंय का की मनोज जरांगे सहकार्य करत नाहीयेत? जरांगे पाटलांना जे वक्तव्य कालपासून येत आहेत त्याच्यावरून असं वाटतं की त्यांचा फडणवीसांवर आणि पर्यायाने भाजपवर विश्वास नाही. ज्या ठिकाणी लाठीचार्ज झालाय, ज्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे, तिथे जाऊन आश्वस्त करणं त्यांचं काम आहे. त्या ठिकाणी ते जात नाही. त्याच वेळेस ते ओबीसींसाठीच्या आंदोलन जे सुरू आहे तिथे जाऊन उपोषण सोडवतात. म्हणजे एक प्रकारे भाजप हे ओबीसी मतदारांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करते का? नमस्कार, माझा कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विकहिल आणि बढेकर ग्रुप, पावर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे फ्लेवर्ड मिल्क, सुधीर मांडके लाईट हाऊस, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार. आपल्याचे कट्ट्याचे पाहुणे आहेत महाराष्ट्राचे वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार. सध्या आपल्या राज्यामध्ये मराठा आरक्षण हा सगळ्यात ज्वलंत विषय बनला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरती सगळे महत्त्वाचे राजकीय नेते एकतर स्पष्टपणे बोलणं टाळतायत किंवा अत्यंत सावध पवित्रा घेत आहेत, असं गेले काही दिवसातलं महाराष्ट्रातलं चित्र आहे. या अशा काळामध्ये सरकारमधले मंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्या कट्ट्यावरती आहेत आणि ते त्यांच्या अभ्यासू परखड स्वभावाप्रमाणे बोलतील. आरक्षणाचा मुद्दा राज्यात का चिघळतोय याबद्दलची आपली मतं, कदाचित सरकारची बाजूही मांडतील अशी आशा, असा विश्वास आहे. सुधीर भाऊ लंडनमध्येही गेले होते शिवरायांची वाघनखं आणण्यासाठी. तो ऐतिहासिक वारसासुद्धा अनेक शतकांनंतर भारतात, आपल्या महाराष्ट्रात, शिवरायांच्या महाराष्ट्रात येतोय. त्याबद्दल सुद्धा आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आजच्या कट्ट्याला सुरुवात करूया. नमस्कार, आपलं मनापासून स्वागत. नमस्कार आणि वंदे मातरम. भाऊ, वाघनखं तुम्ही घेऊन येताय, आणखीन त्याच्याबद्दल खरं तर ह्या कट्ट्यावर गप्पा मारायचा असा प्लॅन होता. पण त्याच्यापेक्षा आत्ता जे काही महाराष्ट्रात सुरू आहे, ज्या पद्धतीनं सगळ्या घडामोडी घडत आहेत, तर ह्या प्रश्नाचं गांभीर्य ओळखण्यामध्ये सरकार कुठंतरी कमी पडलं असं एक आत्ताचं सार्वत्रिक चित्र आहे लोकांच्या मनामध्ये. काय नेमकं झालं, ही परिस्थिती इतकी खदखद आहे, ते सरकारला, भाजपला ते जाणवलं नाही का? ती खदखद आत्ता जी स्थिती आहे त्या अवस्थेला परिस्थिती का गेली आहे? तुमचं काय त्याच्याबद्दलचं आकलन आहे? नाही, मग व्यक्तिगत रीतीने वाटतं की सब समाज को साथ लिए हमको हे आगे बढ़ना हा भाव आहे सरकारचा. आणि म्हणूनच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी असो की माननीय देवेंद्रजी असो किंवा माननीय अजितदादा असो, मी स्वतः अनुभवलं आहे. मंत्रिमंडळाची कोणतीही बैठक असेल किंवा आरक्षणाच्या संदर्भातली चर्चा असेल, अतिशय संवेदनशीलतेने सकारात्मक दृष्टिकोनातून आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकार मराठा बांधवांना, भगिनींना न्याय देण्याची भूमिका आहे. आणि ही मागच्या 5 वर्षातही आपण अनुभवली. मागच्या 5 वर्षामध्ये रात्री 2-2 वाजेपर्यंत बैठका घेऊन देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आपण आरक्षणही दिलं. हायकोर्टामध्ये त्या आरक्षणाचं संरक्षण तर्कसंगत कायद्याच्या आधारावर केलं. दुर्दैवाने मधातले 2 वर्ष 8 महिने हा एक महाराष्ट्राचा ग्रहण काळ होता. आणि या ग्रहण कालावधीमध्ये काही अशुभ घटना घडल्या. ओबीसीचं आरक्षण जायचं, मराठा बांधवांचं आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकवण्यामध्ये अपयश आलं, काही वकील बदलण्यात आले. आणि मग अशा परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये तर्कसंगत बाजू मांडण्यामध्ये उणीव राहिली, कमी पडलं. आता पुन्हा एकदा आरक्षण ही मागणी आहे. माननीय मुख्यमंत्रीने, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आरक्षण देण्याच्या संदर्भात तर सकारात्मक आहे. जे आज आरक्षण द्यावं असं म्हणणारे काही राजकीय पक्षाचे नेते आहेत, त्यांची जर तुम्ही पूर्वपीठिका बघितली, आणि पूर्वपीठिकाच नाही, शेवटी त्यांनी अधिकृतपणे चॅनल्समध्ये, वर्तमानपत्रामध्ये अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आहे की हे आरक्षण आम्ही देऊ शकत नाही. कोण म्हणालं असं? शरद पवार साहेब म्हणाले त्यांच्या वर्तमानपत्रात का तर नाही. आणि त्यासाठी श्रीमती शालिनीताई पाटीलांनी मग त्यांना पक्षातून बाहेर निघावं लागलं. आणि 1 मे 1960 पासून ही मागणी तर अनेकदा आली. मग या मागणीला तेव्हा तर सर्व दूर एकच सत्ता होती काँग्रेसची, तेव्हा तर कोणी काही बोललं नाही. हा काही मुद्दा आज आला
आज आरक्षण मागितलं जात आहे अशातला भाव नाही आहे. इतके वर्ष काँग्रेसचं सरकार होतं महाराष्ट्रात, 47 वर्ष 2 महिने 1 दिवस, नंतर 2 वर्ष 8 महिने. हे साधारणतः ज्यांचं 50 वर्ष सरकार होतं. आता प्रश्न आला की या संदर्भामध्ये मी जरांगे साहेबांच्या भूमिकेचं स्वागत करतो. ते म्हणाले की मराठा समाज हा कधीच अशा पद्धतीने हिंसक आंदोलन करूच शकत नाही. आणि मला असं वाटतं की मी त्यांच्या मताशी सहमत आहे. मराठा समाज या अगोदरही इतके मोठे भव्य मोर्चे काढले, पण कुठंच कोणती अघटित घटना झाली नाही. तेव्हाही एका विशिष्ट पक्षाच्या नेत्यांनी त्या मोर्चाच्या संदर्भात सुद्धा विडंबनात्मक भाषा केली. आपल्याला माहिती आहे, तुम्हीच टी व्ही चॅनल्समधून दाखवली. आता असं तर नाही आहे. एकदा अभ्यास केला पाहिजे की काही लोक असे असण्याची शक्यता आहे की या आंदोलनाच्या पाठीशी लपून अस्थिरता निर्माण व्हावी असं जर करत असेल तर मला व्यक्तिगत आणि मराठा समाजाच्या प्रत्येकालाच हे वाटतं की अशा पद्धतीची हिंसा ही कोणालाही कदापिही मान्य होऊच शकत नाही. जरांगे पाटलांच्या सहित कोणालाही मान्य नाही. मी आता त्यांचे व्हिडिओ बघितले. तुम्ही कोणाकडे इशारा करता आहे? नाही, मी तुमचा इशारा कोणाकडे आहे? मी इशारा करत नाही आहे. मी एवढंच सांगतोय की पाऊस जेव्हा येतो आहे तेव्हा भिजण्याची शक्यता आहे. इशारा हा तर गृहविभागाने तपासायचा असतो. जेव्हा जरांगे पाटलांनी अतिशय स्पष्ट भूमिका घेतली की यामध्ये मराठा समाजाचा हातच नाही, आणि जरांगे पाटील हे आज मराठा समाजाचे नेते आहेत, सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करत आहे, आणि माझा त्यांच्या म्हणण्यावर पूर्ण विश्वास आहे. तेच सुचवत आहे की मराठा समाजाचा जर यामध्ये हात नसेल तर याचा अर्थ कोणीतरी अदृश्य हात आहे की जो हे घडवत आहे. आता हे कोणाचा, हे मी कसं शोधेल? याच्यासाठी आपण 21,885 कोटी पोलिसांवर खर्च करतो. गृहविभाग शोधेल आणि तुमच्या पक्षाकडे आहे. तो मान्य देवेंद्रजींनी कागद जाहीरपणे सांगितलं की आम्ही हे शोधणार म्हणजे शोधणारच. नाही, पण तुम्हाला याच्यामध्ये काही जण म्हणतात की समाजकंटक या आंदोलनामध्ये घुसले. तुमच्या बोलण्यातनं असं वाटतंय की तुम्ही राजकीय पक्षाकडे अंगुली निर्देश करताय. मी असं तुम्हाला असं आहे की कोणीतरी समाजकंटक आहे, आणि कदाचित असं असण्याची शक्यता आहे का की हा समाजकंटक एखाद्या राजकीय पक्षाचा सदस्य म्हणून वावरत असेल? असं येऊ शकतं ना. आपल्याला काय माहीत आहे की जेव्हा तुम्हाला असं जेन्युइनली वाटतं की राजकीय हेतूनी सरकारला बदनाम करण्यासाठी म्हणून हे होतं? नाही, हा राजकीय हेतू असू शकतो किंवा दंगे भडकवण्याचा असू शकतो. काहीतरी दोन समाजामध्ये द्वेष निर्माण व्हावा. जेव्हा जरांगे पाटील साहेब म्हणताय की अशा पद्धतीने आमचा कोणीही मराठा आरक्षणासाठी उतरलेला सैनिक असं करूच शकत नाही, आणि माझा पूर्ण जरांगे पाटलांवर विश्वास आहे या बाबतीमध्ये. नाही, पण भाऊ, जरांगे साहेबांनीच म्हटलं की एक उपमुख्यमंत्री आहेत की जे काढी टाकायचा प्रयत्न करतायत, आणि तुम्ही 55 मोर्चांचं जे सांगितलं तर तेव्हा गृहविभागाला इनपुट मिळालेले की असं काय होणार नाही आहे. त्यावेळेला गृहविभागाला इनपुट मिळालं नाहीत, म्हणजे हे गृहविभागाचं अपयश नाही आहे का? नाही, असं नसतं. आता मला सांगा, 2001 मध्ये घटना झाली, अक्षरधामची घटना झाली, प्रभू राम मंदिराची घटना झाली, बॉम्बस्फोट झाला, या ठिकाणी 26/11ची घटना झाली. म्हणजे काय असं आहे, शेवटी कधी कधी काही एखादी उणीव राहून जाते. एखादी उणीव राहिली म्हणजे त्या विभागाचं अपयश म्हटलं तर मग गृहविभाग तर पूर्णचपणे कधीच, म्हणजे आपली अपेक्षा अशी आहे का की गृहविभाग आहे याचा अर्थ कोणतीही कदापिही कशीही घटना होणार नाही असं अपेक्षित नसतं. कधी कधी एखादी उणीव राहून जाते ना. माननीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना घटना झाल्या. आपल्याला माहिती आहे की नोव्हेंबरमध्ये 114 निरपराध गोवारी बांधव मृत्युमुखी पडावं लागलं. म्हणजे काय शरद पवार साहेब दोषी आहे का? असं म्हणून मला वाटतं की राजकारणामध्ये अशा पद्धतीने हेत्वारोप करणं हे चूक होतं. हां, असं आहे की आपल्याला इनपुट आहे, तरीही घटना होते कारण आपण बेसावध राहतो, आपण त्यासाठी पुरेपूर व्यवस्था करतच नाही. तेव्हा मात्र मी तुमच्या भूमिकेला मान्यता देऊ शकतो. पण गृहविभाग आहे म्हणजे कोणत्याच कदापिही कधीही घटना होणार नाही.
376ची कलम आहे म्हणजे आता 376चा गुन्हाच होणार नाही, 302ची कलम आहे म्हणजे असं गृहीतक मला वाटतं की योग्य नाही. भाऊ, हे बेसावतपणाबद्दल जे तुम्ही बोललात, मनोज जरांगे अत्यंत गरीब कुटुंबातला असा एक तरुण किंवा अशी एक व्यक्ती ज्यांच्यावर आज सगळ्या समाजाचं, मराठा समाजाचं ज्यांच्याकडे लक्ष आहे, त्यांचं आंदोलन जे सुरू झालं आणि आज असं आहे की सामान्य माणूससुद्धा त्याच्या एक ठाम भूमिका घेऊन बलाढ्य अशा सरकारला कसं सैरभैर करून टाकू शकतो याचं एक उदाहरण त्यांनी देशासमोर घालून दिलं. या सगळ्याच आंदोलनाबद्दल सरकार बेसावध राहिलं. नाही, बेसावध नाहीये सरकार, तर कामच करत आहे. नाही, पण त्यांचं असं आहे की त्यांच्या आंदोलन काही निर्णय कर. आपल्याला माहिती आहे की गोवारी बांधवांची मागणी होती आणि मग गोवारी बांधवांची मागणी त्याच्यामध्ये सुद्धा तेव्हा सरकार असं म्हणालं, शरद पवार साहेब म्हणाले की मी ताबडतोब याच्या संदर्भात विचार करेन. काही अडचणी आल्या आणि त्याच संदर्भात नाही आहे. आज देशामध्ये गुजर असेल, जाट असेल, पटेल असेल, अशी अनेक आंदोलनं देशाने बघितली आहेत ना. आता या आंदोलनामध्ये काही यांना आरक्षण दिलं पाहिजे, सर्वांना सोबत विकासाच्या मार्गावर नेलं पाहिजे, मुख्य प्रवाहात येता आलं पाहिजे, याबद्दल तर सरकार सकारात्मकच आहे. पण एकनाथ शिंदेजी जे म्हणालेत की आम्ही याच्या कमिट्या केल्या आहे, कायदेशीर बाजू तपासावी लागते, या बाजू तपासण्यासाठी ज्यांची समिती केली ते म्हणजे माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचे चिरंजीव, जे उत्तर प्रदेश हायकोर्टाचे चीफ जस्टिस होते, ते स्वतः मराठा आहे. त्यांची आणि इतर 2 सदस्य आहे, माझ्या माहितीप्रमाणे एक शिंदेजी आहे आणि एक गायकवाडजी आहे, समिती केली आहे. शेवटी या समितीच्या तुम्हालाही माहीत आहे की सरकारी निर्णय हा तुम्हाला संविधानाच्या चौकटीत घेण्यासाठी तर्कसंगत केला पाहिजे. नाही, याच्याबद्दल एक जी सातत्यानं गेल्या काही काळापासून जे बोललं जातं आहे की हे 50% वरचं आरक्षण देऊ शकत नाही तुम्ही आणि मग त्यामुळं याच्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागेल. तर इथं कोणीच म्हणत नाही आहे की नाही द्यायचं, सगळे म्हणताय तुम्ही की द्यायला पाहिजे. तर मग की एकत्रितपणानं जशी आज सर्वपक्षीय बैठक झाली अशी करून तो ठराव, त्याच्याबद्दलचं निवेदन की सगळे जण जाऊन दिल्लीला भेटले, पंतप्रधानांना भेटले, गृहमंत्र्यांना भेटले आणि तिथं त्याच्याबद्दलची मागणी केली, त्याच्याबद्दलचा दबाव आणला, असं का होत नाही आहे? नाही, आता याच्या संदर्भात मला व्यक्तिगत रीतीने वाटते, मी काही या समितीचा सदस्य नाही आहे, पण ऑलरेडी सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात केस सुरू आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू असताना अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाने काय निर्णय द्यावा किंवा या संदर्भात आपल्याला कसा प्रश्न सोडवता यावा यासाठीच ही समिती आपल्याला सांगणार आहे. मग माझा दुसरा प्रश्न, मग 12 आमदाराच्या नियुक्तीसाठी जे पक्षाचे नेते जाऊन पंतप्रधानाला भेटायला जातात त्यांना आज काय कट्टी घेतली आहे का पंतप्रधान महोदयांशी? काय शत्रुता आहे? त्याच्यासाठी तुम्ही तर एकही जण अर्ज करायला तयार नाही. तुम्ही मान्य मुख्यमंत्र्यांना सुद्धा येऊन भेटून बाकी छोट्या छोट्या आपल्या उद्योगपती मित्रांच्या कामासाठी भेटायला येणारे नेते आता मात्र आरक्षणासारख्या एका संवेदनशील महत्त्वाच्या समाजहिताच्या निर्णयाला मग मुख्यमंत्र्यांना का भेटायला जात नाही? आता काही प्रश्न अनुत्तरित आहे, पण ही प्रश्न काळाच्या ओघातच याची उत्तरं करावी लागेल. कारण शेवटी मी समितीचा सदस्य नसल्याने याच्यातली सूक्ष्म तपशील माझ्याकडे नाही, पण मला एक भूमिका ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मी स्वतः अनुभवली आहे, अतिशय सत्यपणे मी सांगतो आहे की मुख्यमंत्री महोदय आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री अतिशय सकारात्मक आणि संवेदनशील या आरक्षणाच्या बाबतीत आहे. कुठंही जर तर किंतु परंतु बट हे शब्द कोणीही वापरत नाही. आरक्षण द्यायचं म्हणजे द्यायचं, पण त्याला एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. शेवटी देश आता संविधानाला आपण जेव्हा आता 75 वर्ष पूर्ण करायला कार्यक्रम करणार आहोत तेव्हा संविधानाच्या चौकटीमध्ये राहून आपल्याला या साऱ्या गोष्टी करणं हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी बाध्यही आहे आणि गरजेचंही आहे. नाही, जरांगे पाटलांच्या वक्तव्यावर तुमचा पूर्ण विश्वास आहे, मात्र जरांगे पाटलांना जे वक्तव्य कालपासून येत आहेत त्याच्यावरून असं वाटतं की त्यांचा फडणवीसांवर आणि पर्यायाने भाजपवर विश्वास नाही. काल आणि आज तर एकेरी पण उल्लेख झाला उपमुख्यमंत्र्यांचा. समाधानापर्यंत जाता येतं. अनेकदा असं होतं
की ज्यांच्याशी आपला कधीच संबंध आला नाही त्यांच्याबद्दल आपण आपलं मत तयार करताना IQ माहितीच्या आधारावर करतो. मला आठवतं की एका नेत्याबद्दल माझं मत कलुषित होतं. एकदा मग नितीन गडकरीजी म्हणाले की सुधीर तू चुकतोय, तू त्यांच्याबद्दल असं मत करू नको, फार मोठा माणूस आहे. आणि जेव्हा त्यांनी माझी भेट घडवली, मी त्यांचे विचार ऐकले आणि मग माझा विश्वास जागा की आपलं परसेप्शन चुकीचं आहे. कोण होता नेता तो? असं नाव विचारलं. अरे चांगलं असं वाईट थोडंच ते चांगलं. अरे चांगला नेता आहे ना तो. मला असं वाटतं की आत्ता सध्या मग ते यासाठी सांगता येत नाही की ते आमच्या आता विरोधात आहे. आम्ही समजून आलो. तुम्ही म्हणताय ना संवादात नाही, शेवटी आत्ता संवादातून समाधानाकडे जायचं असेल तर त्याला एक निश्चित कालावधी लागतो. कधीही जाऊन कोणाचीही भेट कधीही घेऊ नये. त्याला वातावरणामध्ये असणारी जी मानसिकता आहे ती थोडीशी कमी जाग्यावर मला विश्वास आहे. आपणही देवेंद्रजींना ओळखता. देवेंद्रजी एक चांगले नेते आहेत, तत्वावर चालणारे नेते आहेत. आणि मग अशा प्रसंगी गैरसमज झाला असेल तर काही कालावधीमधून दूर होईल. पण आत्ताच जाऊन भेट घ्यायची तर मला वाटतं की जर परिस्थितीनुसार आत्ता देवेंद्रजीची त्यांची भेट होणं हे तर तुम्हीही समजू शकता. काय असेल ती परिस्थिती? नाही, थोडंसं नियंत्रणात आल्यावर आता याचा फायदा घेणारे जे कोणी लोक आहेत त्या लोकांचा एकदा चेहरा ओळख होऊ द्या. एकदा आपल्या लक्षात आलं की या आंदोलनाचा फायदा घेऊन मागच्या बाजूनी कोणी काही करत असेल त्याचा विचार केला पाहिजे. काल मी बीडमध्ये एका आमदाराची तुमच्याच चॅनलमध्ये मुलाखत ऐकत होतो. म्हणाला पेट्रोल बॉम्बचा वापर केला. हे उत्स्फूर्त होऊ शकतं का? पण अशा प्रकारावर गुन्हे दाखल करायला तर जरांगे पाटलांनी विरोध केलाय. नाही, असं नाही म्हणालेत. हो, गुन्हे दाखल करू नका म्हणाले. तुम्ही त्यांचं ऐकून घ्या. जरांगे पाटील अतिशय उत्तम बोलले. ते म्हणाले की आमचा कोणताही मराठा तरुण असं करूच शकत नाही. मराठा तरुणावर गुन्हे दाखल करू नका. जे खरे आरोपी आहे, जे तुमच्या CCTV मध्ये सापडलेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला त्यांचा 100% विरोध नाही. तुम्ही एकदा रिव्हर्समध्ये तुमच्याच TV चॅनलमध्ये दाखवलेली त्यांची मुलाखत बघा. सुधीर भाऊ, आत्ता जी सर्वपक्षीय बैठक झाली तर त्याच्यामध्ये एक ठरावातलं एक महत्त्वाचं वाक्य होतं की मनोज जरांगेंनी सहकार्य करावं आणि उपोषण मागे घ्यावं. सरकारचं किंवा सर्व पक्षांचं आता असं मत होत चाललंय का की मनोज जरांगे सहकार्य करत नाहीयेत? असं नाही, हा शिष्टाचार आहे. राज ठाकरे साहेबांनी सुद्धा त्यांना विनंती केली. म्हणजे काही असं आहे की ही आपल्याकडे राजकीय शिष्टाचाराची 100% पद्धत आहे. 100% ही आणि हा शिष्टाचार सरकारने केला पाहिजे. मला आठवतं मी 16 मार्च 1995 आमदार झालो तेव्हा तर साधंही उपोषण असलं तरी जिल्हाधिकारी आणि तहसीलदाराकडून त्यांना लेखी विनंतीपत्र जायचं की आम्ही आपल्याला विनंती करतो की आपण उपोषण मागे घेतलं पाहिजे. कालांतराने ती पद्धत जी आहे ती पद्धत आपण 2000 नंतर कमी होताना मग आता ती पद्धतच जवळपास नष्ट झाली. पहिल्यांदा ही पद्धतच होती. शेवटी लोकशाहीमध्ये कोणीही कोणताही वर्ग समूह व्यक्ती जेव्हा आपल्या मागणींसाठी एखाद्या आंदोलनाला बसतो, उपोषणाला बसतो तेव्हा संवेदनशीलता दाखवत सरकारच्या माध्यमातून सरकारचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार हे त्यांना भेटायला जायचे, जिल्हाधिकारी पत्र द्यायचे, त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे आणि ते प्रश्न सोडवता येत असेल तर सोडवण्याचा प्रयत्न करायचे. पण नंतर काय झालं की ही पद्धत ही तुम्ही बघितलं असेल की 2000 नंतर कमी होतीये. सर, आपण जर बघितलं ज्यावेळेस अंतरवाली सराटीत लाठीचार्ज झाला त्यानंतर मात्र गृहमंत्री अजूनही एकदा तिथे गेलेले नाहीत. मात्र त्याच वेळेस ते गृहमंत्री ओबीसीचं जे काही आंदोलन होतं, उपोषण होतं, या ठिकाणी उपोषण सोडवायलाच जातात. त्यामुळे या ठिकाणी गृहमंत्र्यांची 2 भूमिका दिसतात. ज्या ठिकाणी लाठीचार्ज झालाय, ज्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे, तिथे जाऊन आश्वस्त करणं त्यांचं काम आहे, त्या ठिकाणी ते जात नाहीत. त्याच वेळेस ते ओबीसींसाठीच्या आंदोलन जे सुरू आहे तिथे जाऊन उपोषण सोडवतात. म्हणजे एक प्रकारे भाजप हे ओबीसी मतदारांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करते का? कारण की मराठा आरक्षणाचा ज्यावेळेस प्रश्न निर्माण झाला त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्याच वेळेस ओबीसींसाठी यात्रा सुरू करतात. ह्या दोन्ही घटना बघितल्यानंतर यामागेही भाजपला स्वतःचा फायदा दिसतो. मला असं वाटतं की हा एक आपला विषारी विचार आहे. विषारी विचार यासाठी की श्री जरांगे पाटलांच्या आंदोलनात भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वतः गिरीश महाजनजी गेले होते.
पण ज्यांच्याकडे निर्णय घेण्याचा सर्वोच्च अधिकार आहेत किंवा ते त्या पातळीवर आहेत, म्हणजे गिरीश महाजनांपेक्षा उपमुख्यमंत्र्यांचा असं दर्जा आहे ते कधीही उंच आहे. उपमुख्यमंत्री महोदयांचे प्रतिनिधी म्हणूनच गेले आणि जेव्हा तो लाठीचार्ज झाला आणि त्यानंतर ज्या पद्धतीचं भाष्य हे आपल्या चॅनल्सच्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून व्यक्त केलं, तेव्हा अशा वातावरणामध्ये तिथं देवेंद्रजींनी जाणं हे तुम्हीही समजू शकता. ज्याला देवानी थोडीही बुद्धी दिली विचार करण्याची, तो समजू शकतो की यामध्ये एखादी अघटित घटना झाली. जसं शरद पवार साहेब तिथं गेले, त्यांच्या गाडीच्या मागे जरा तुम्ही जरा ते नारे ऐका बरं. तुम्हीच दाखवले चॅनल्समध्ये नारे, कसे नारे होते. मग अशा प्रसंगात असे प्रश्न उपस्थित करून आपण कारण नसताना वातावरणामध्ये तणाव निर्माण व्हावा, वातावरणामध्ये कुठंतरी अशा पद्धतीने दूषित असा विचार त्यामधून जन्माला यावा, हे करणं योग्य नसतं. कारण एखादी घटना एकच व्यक्ती करतो. यवतमाळमध्ये माननीय मुख्यमंत्री गेले, 2-3च माणसं होते, पण चॅनल्सवर काय दाखवलं, काय मोठी घटना झाली. आणि मग अशा वातावरणामध्ये कधीकधी एखादी गंभीर घटना होऊन जाते. कधीकधी तिथं एखादा व्यक्ती असं करायला जातो आणि तिथं असणाऱ्या लोकांच्या हातून जर एखादी दुर्दैवी घटना झाली, हे तर आपल्या हातात नसतं. आणि मग अशा वेळी काही दुर्दैवी घटना झाली तर कारण नसताना त्या वातावरणामधून आपल्या राज्यामध्ये शांतता, सुव्यवस्था यावर ताण पडतो, तणाव पडतो, परिस्थिती ही विपरीत होते. आणि मग अशा वेळी आपल्याला व्यवस्थितपणे विचार करून निर्णय केले पाहिजे. इतका तणाव असताना मुख्यमंत्री मात्र तिथं गेलं, याचं कौतुक मात्र केलंच पाहिजे आपल्याला. नाही, मुख्यमंत्री महोदय गेलेच, प्रश्नच नाही. मुख्यमंत्री महोदय जाऊन मुख्यमंत्र्यांना असं वाटलं की या कारणामध्ये, कारण तेव्हा तुम्ही बघितलं असेल की मुख्यमंत्री महोदयांच्या विरोधामध्ये तेव्हा अशा वातावरणामध्ये कोणी काही बोललंही नव्हतं. आणि मुख्यमंत्री महोदयांना त्यांच्या विरोधातच जेव्हा कोणीही जनभावना नाही, तर मुख्यमंत्र्यांनी जाण्यामध्ये गैर नव्हतं. मग गृहमंत्र्यांच्या विरोधात का जनभावना तयार होते, म्हणजे ते जाऊ शकत नाहीत ज्यांच्या हातात गृह खातं आहे? जनभावना का होते याचं मी उत्तर मगाच दिलं की हे बघितलं पाहिजे की या संदर्भामध्ये संवादाच्या अभावातून किंवा परसेप्शन अशा पद्धतीनं केल्या गेल्याने असं होत आहे का. मग अशा प्रसंगामध्ये हे जेव्हा होईल तेव्हा संवादातून हे प्रश्न संपतील, सुटतील, समाधानी होईल. मग हा संवाद जो आहे तो व्यवस्थित करण्याचा किंवा तो जे काही त्यातून जे निर्माण होणारी गोष्ट आहे ते सुव्यवस्थित करण्याची जबाबदारी कुणाची सरकारमध्ये? नाही, सरकारमध्ये सर्वांचीच आहे आणि ते होतोय. धीरे धीरे त्या संवादातून समाधानाकडे जाऊ. का एका क्षणामध्ये प्रत्येक गोष्ट होईल असा दुराग्रह, हट्ट, आग्रह असूच शकत नाही. एका सेकंदातच हे झालं पाहिजे अशी भूमिका समाधानाची होऊ शकत नाही. उद्या जर आज तुम्ही बघितलं जेव्हा आमचं सरकार हे गद्दारी करून विश्वासघात करून पाडलं, मग जर दुसऱ्या दिवशी कोणी विचारलं असतं किंवा देवेंद्रजीला विचारलं काय, आम्ही हसून उत्तर द्यायचो. योग्य वेळी त्याचं उत्तर आलं, जैसे को तैसा, बीज बोगे बबूल का तो बेर कहाँ से आए, बुरी नजर वागे. असं होणारच आहे ना. आता तेव्हाही आम्हाला पत्रकार असेच विचारायचे, काय झालं काय झालं काय करणार. आम्ही शांतपणे सांगायचो आम्हाला विश्वास आहे, निसर्गावर विश्वास आहे आणि हा इतिहास आहे, जो जैसा करेगा वैसा बरेगा. म्हणजे आता ही वाघनखं आणायचा म्हणजे विचारही आला, त्यानंतर ही महाराष्ट्रामध्ये खूप एक्साइटमेंट होती की महाराजांची वाघनखं ती महाराष्ट्रात परत येणार, ती मुळामध्ये आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळणार वगैरे. ह्या सगळ्या भावनेनं ॲक्च्युली म्हणजे मन उचंबळून यावं असा तो क्षण किंवा प्रसंग असायला हवा होता. तसा होताच आता त्या वाघनखांच्या खरेपणाबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. अशी अनेक वाघनखं आहेत असं म्हटलं जातं आहे, त्यासाठी कुठले कुठले दाखले दिले जात आहेत. तुम्हाला हे असं अभिप्रेत होतं या पद्धतीनं या लेवलचं सगळं सुरू? नाही, खरं आहे तुमचं म्हणणं. मग अभिप्रेत नव्हतं, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रासाठी नव्हे जगासाठी, जगातल्या साऱ्या शिवभक्तांसाठी आस्था, अस्मिता, हृदयामध्ये वीरता निर्माण करणारं छत्रपतींचं
हे नाव आहे. जय भवानी जय शिवाजी एवढे 2 शब्द उच्चारले तर मला तर वाटतं की आपण काहीतरी याच्यावर खरंच रिसर्च केला पाहिजे. रक्तामध्ये एक नवचैतन्य निर्माण होतं. आणि म्हणूनच आर्मीने जेव्हा आम्हाला आग्रह केला आणि आम्ही पुणेकरात, तर मी 7 तारखेला भारत पाकिस्तानच्या सीमेवर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सुंदर स्टॅच्यू आपण उभा करतो आहे. कारण छत्रपतीचं नुसतं नावही, आणि मग मला वाटायचं की वागणं हे साधारणतः राजकीय विषय असू शकत नाही, हा काही निवडणुकीचा विषय असू शकत नाही, किंवा हा विरोधाचा विषय असू शकत नाही. आणि मला अपेक्षा होती की एखाद्याच्या मनात समजा संभ्रम आहे, संदिग्धता आहे, काही सांगायचं असेल तर भेटून सांगता येतं ना. आता आपण 12 आमदार करण्यासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेऊ शकतो. ठीक आहे, मी एक छोटा कार्यकर्ता असेल, चंद्रपूरमध्ये माझा जन्म झाला, पण छोटा आहे म्हणून काही मला भेटायचं नाही, माझ्याशी काही शत्रुता आहे असं तर होऊच शकत नाही. आणि छोटा आहे याचा अर्थ असा तर नाही उद्या 1 कोटीचा हिऱ्याचा दागिना असेल, 10 रुपयाचा आरसा नसेल तर त्या दागिन्याला पाहताही येत नाही, त्याचा अर्थ नाही असेल मी छोटा. पण तुम्हाला जर छत्रपती शिवाजी महाराज, शेवटी शिवबा म्हणजे काय, कोणी कोणत्याही जातीचा असेल, धर्माचा असेल, रंगाचा असेल, वंशाचा असेल, वयाचा असेल, उंचीचा असेल, गोत्राचा असेल, हृदयात फक्त शिवबा पाहिजे. तुम्हाला जर वाटलं, खरं तर 8 महिने म्हणजे ही घटना कधीपासून आहे, साधारणतः वाघनखाच्या बाबतीत हा प्रश्न कसा उपस्थित झाला तर 5 नोव्हेंबर 2022 अचानकपणे एक निवेदन माझ्याकडे आलं. त्या निवेदनात असं लिहिलं होतं की हजारो शिवभक्त, खरं तर कसा योगायोग असतो आणि माहीत नाही, देव मला काही कामं करण्यासाठी विशेष आशीर्वाद देतो असं वाटतं. माझ्याकडे आलं की अफझल खानाची जी कबर आहे ही तर आपली सहिष्णुता आहे. माझ्या जिजाऊंनी सांगितलं की त्याचं मुंडकं आहे तेवढं ठेवण्यासाठी, एवढंच ते मर्यादित होतं. 29 जुलै 1953 या दिवशी त्याच्या उदात्तीकरणाला सुरुवात झाली. धीरे 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 अतिक्रमण वाढत गेलं. ही विशिष्ट तारीख जी आहे तुम्ही आता सांगितली, काय झालं त्या दिवशी? 29 जुलैला एक ट्रस्ट तयार झालं. तोपर्यंत त्याचा काही संबंधच नव्हता, अतिक्रमणही नव्हतं आणि तिथं कोणी जातीही नव्हतं. एक ट्रस्ट तयार झाली आणि त्या ट्रस्टनी त्या ठिकाणी मग धीरे धीरे त्याचं उदात्तीकरण सुरू केलं. उदात्तीकरण करताना मग जागा अतिक्रमण वगैरे वाढायला लागलं. मग माझ्याकडे फाईल आली आणि ते अतिक्रमण कोणीच हटवत नाही. मग ते जेव्हा फाईल वाचायला सुरुवात केली तेव्हा मात्र एक शुभसंकेत आला. शुभसंकेत असा होता की 2008ला 5 मे 2008 सरकारने ते अतिक्रमण अनुकूल करण्याचा निर्णय केला. पण त्या निर्णयामध्ये एक कंडिशन होती की 5 वर्षामध्ये या गोष्टी करायच्या आहे. आणि तेव्हा कदाचित त्या ट्रस्टला वाटलं असेल की काय आवश्यकता आहे, सरकार तर आपल्या पाठीशीच असतं, आणि त्यांनी त्या गोष्टी केल्या नाही आणि ते बरोबर रद्द झालं. जसं माझ्या लक्षात आलं मग मी सर्वांना बोलवलं. माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजींची अनुमती घेतली. म्हणजे हे केलं पाहिजे. आणि आपल्यासाठी अफझल खान हा धार्मिक दृष्टिकोन असू शकत नाही. कारण मला जर कोणी प्रश्न केला की औरंगजेब अफझल खान हे मी धार्मिक दृष्टिकोनातून पाहत नाही. मग रावण का पेटवतो, तो हिंदू होता. APJ अब्दुल कलामांना आपण डोक्यावर घेऊन नाचतो. आपण अब्दुल हमीदसाठी आर्मीचा कायदा बदलवून त्यांचा सन्मान केला कारण त्यांनी आपले प्राण भारत मातेच्या चरणी अर्पण केले. मग धर्माचा इथे विषय असण्याचं कारणच नाही आहे. सर्वांना पटलं, याच्यामध्ये धार्मिक भावना असू शकत नाही. आणि मग ते अतिक्रमण आपण काढलं आणि मग त्यांनी येऊन माझा सत्कार केला. काही लोकांनी मग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे भेटी दिल्या, कोणी धन्यवाद पत्र दिले. काही लोकांनी तर सोन्याचं कडा आणलं होतं त्यांनी डिझाईन करून, मी घेतलं नाही ते, पण ते सुद्धा इतकं प्रेम व्यक्त केलं. तर मलाही उत्साह वाढला. मी मनात विचार केला मी एक सामान्य माणूस आहे चंद्रपूरचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी मी छोटीशी सेवा रुजू केली तर इतका मोठा सत्कार होत आहे. आणि तिथून माझा उत्साह वाढला. तो उत्साह वाढल्यानंतर मग मी अजून पुन्हा काही गोष्टींवर निर्णय करण्याचा संकल्प केला. त्यापैकी एक संकल्प जो त्या शिवभक्तांनी मला सांगितलं की आपण वागणं आणलं पाहिजे. मग त्याच्यासाठी मी पत्रव्यवहार सुरू केला. मग कॉन्सुलेट जनरल त्यांचे जे आले त्यांच्यासोबत एक मीटिंग झाली.
आणि मग जो प्रयत्न करता येतो तो प्रयत्न मी पूर्ण शक्तीने सुरू केला. खरं तर मी पंतप्रधान सुनक साहेब यांनाही पत्र दिलं. मॅडम सुधा मूर्ती आहे, त्यांच्याशी थोडा आमचा परिचय होता, कारण मॅडम सुधा मूर्ती आणि माझी पत्नी हे दोघेही तिरुपतीमध्ये ट्रस्टी होते आणि दोघे आजूबाजू बसायच्या. तर मलाही थोडंसं एक अजून विश्वास होता आणि तो प्रयत्न सुरू केला आणि त्या प्रयत्नाला मग यश आलं. यश आल्यानंतर खरं तर हा इतका मोठा कालावधी होता, तेव्हा कोणी काहीही बोललं नाही, कोणीही काही बोललं नाही. अचानकपणे जेव्हा तारीख निश्चित झाली त्याच्यानंतर मग गोबेल्स झोपेतून जागा झाला आणि हा गोबेल्स काय करायला लागला आणि 4 मुद्द्यांवर लोकांमध्ये भ्रम निर्माण केला. हे मी तुम्हाला कागदच देतो. पहिला भ्रम असा निर्माण केला की हे नकली आहे, कागद एकही दिला नाही. तर मी संवेदनशील आहे, मी विचार केला की आपण यांना एक फाईल करून व्यवस्थित पत्र करून पाठवावं आणि त्यांना म्हणावं की ठीक आहे हे वाचा आणि तुमच्याकडे काही कागद असेल. मग एकाने मला विचारलं की म्हणजे काही लोकांचा हा स्वभाव आहे आणि त्यांनी मला चांगले काही व्हिडिओज पाठवले आणि हा काही राजकीय पक्षांचा स्वभाव आहे, काही नेत्यांचा स्वभाव आहे, काही गोबेल्सचा स्वभाव आहे. स्वभाव काय आहे? स्वतः पुरावा द्यायचा नाही. मग म्हणायचं की छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्ही वंशज खरे आहे का याचा पुरावा काय? त्यांनी काय DNA टेस्ट करून पुरावा फिरवायचा का? आणि हाच प्रश्न उद्या तुमच्याबद्दल कोणी विचारला तर तुम्ही काय DNA सर्टिफिकेट असं गळ्यात गाऊन छानपैकी प्लॅस्टिक कोटेड गावणार का? ज्याला आरोप करायचा असेल तो आणेल ना, तो आणेल की हा DNA सर्टिफिकेट आहे, हे यांचं काही नातं नाही आहे म्हणून. तुम्ही काही आरोप करायचे आणि आम्ही उत्तर देत फिरायचं का? तर मी पहिल्यांदा उत्तर द्यावा हा मनात विचार केला, पण मग एकाने सांगितलं की हे असं होत नाही. हे गोबेल्सचं त्यांनी गोबेल्स कसा वागायचा याच्या संदर्भात एक 4 पानाचं टिपण त्यांनी मग पाठवलं आणि मग एकदम म्हणजे गोबेल्स महाराष्ट्रातही त्याचे वंशज असू शकतात किंवा त्याच्या मार्गावर चालणारे असतात. आता तुम्ही विचार करा, भाड्याने आणलं. एक तर शहाणा असा होता की मग कधी आता काय मेंदू भाड्याने दिला की काय, तिथं गेले म्हणजे 3 कोटी रुपये भाडं देऊन वागणं कांताय. एक तर पहिले बुद्धी नसणाऱ्या सुपीक डोक्यातून हे नापीक आयडिया निघतात कशा? भाड्याने आणले. अरे काय सांगतोय तू? छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनक, अरे साऱ्या जगाची संपत्ती दिली तरी ती अनमोल आहे. 1 रुपया भाडं त्याच्यासाठी कोणी मागितलं नाही आणि आम्ही दिलं नाही, पण भाड्याने आणलं. मग दुसरा एक शहाणा निघाला, त्याची तर पत्र आहे, त्यांनी तर माहिती अधिकारात एका पक्षाचा मोठा नेता आहे, त्याने लिहिलं की सुधीर मुनगंटीवार हे त्या करारासाठी तिथं गेले, खर्च किती झाला? मी खर्चही आणला आहे, 4 लाख रुपये माझ्यावरचा खर्च आहे. आणि काही लोक रिकाम टेकडे हे गेले, त्यांचा रोजचा खर्च म्हणजे चहा आणि नाश्त्याचा 1 कोटी रुपये खर्च आहे. लाज शरम हे शब्दच राहिले नाही शिल्लक की वाघनकाच्या बाबतीमध्ये आपण अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित करतो. कधी म्हणायचं की एक तर असा शहाणा निघाला पण ऑनलाईन MOU करता आला असता. मग कधी कधी आश्चर्य वाटतं की राजकारण एवढं कसं दूषित होऊ शकतं. बरं, तुमच्या मनात शंका आहे तर तुम्ही विचारू शकता ना, काय आमची कट्टी आहे का की आम्ही कट्टी घेतली आहे? विचारू शकता. पण काही विषय हे राजकारण विरहित ठेवले पाहिजे. आणि मी जसं मगा सांगितलं मी संवेदनशील आहे, तर मी थोडा नर्वसही झालो. म्हणजे एवढे वाईट लोक कसे काय आपल्या देशात असू शकतात? मग एकाने सांगितलं हो एवढं काय नाही, तर लोकांनी तर राम मंदिर जिथं होणार आहे तिथं शौचालय करावं असं म्हणणारे लोक होते. आता एक तर शहाणा असा निघाला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनकाचा उपयोगच केला नाही. मग बघा अचानक आठवलं की 2006-07चा प्रसंग होता. एक विवेक कवठेकर नावाचा एक सांगलीचा शिवभक्त होता, त्याने एक कॅलेंडर काढलं. त्याच्यामध्ये अफजल खानाचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराज बाहेर काढताय आणि खालती लिहिलं होतं दहशतवाद असाच संपवावा लागतो. साहेब त्याला 7 दिवस जेलमध्ये टाकलं होतं आणि त्याच्यावर विधानसभेमध्ये मी प्रश्न उचलला
आणि तेव्हा सुदैवाने एक गोष्ट चांगली होती, म्हणजे हे तर मी निश्चित कौतुक करेन, की स्वर्गीय R.R. पाटील हा एक संवेदनशील नेता होता. ते विरोधात होते, पण त्यांचं आणि माझं खूप जास्त जमायचं, कारण आम्ही दोघेही संवेदनशील होतो. जेव्हा मी त्यांच्यामध्ये प्रश्न उपस्थित केला आणि त्यांनी मग त्यांच्या ती पद्धत असायची, मग त्यांनी ती कारवाई ने ते सर्व केलं. पण मग माझ्या लक्षात आलं की ज्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला हे सहन न करणारे लोक असू शकतात, तर त्या राज्यात असं होणारच आहे. पण मग मी मनात निर्णय केला की असे लोक असणार आहेत, यांच्याबद्दल आपण सहानुभूती ठेवली पाहिजे की देवानी यांना का बुद्धी दिली नाही, याच्याबद्दल आपण सहानुभूती ठेवावी. आपण यांच्याबद्दल द्वेष राग करू नये. प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या वागणुकाचा आहे, अशी का शंका घेता? काही तर गोष्टी राजकारणातून बात करा. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण केलंच केलं. आणि मी पुन्हा एकदा स्पष्टता आणतो. एकाने काय म्हणतं, हे एक नेता आहे, माझे मित्र आहे बिचारे, पण ठीक आहे, कधी कधी असं भीष्मागसुद्धा कौरवाची बाजू घेताना ते सज्जन होते, पण चुकीचं बघावं लागायचं. तर ते म्हणाले की बा आता हे जे आणलं जात आहे ते निवडणुका पाहून आणलं जात आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत होतं की 2024मध्ये निवडणूक येणार आहे, आणि म्हणून जेव्हा त्यांनी छत्रपती झाले तेव्हा बरोबर 350 वर्ष हे 2024मध्येच येईल असं काही ठरवलं होतं का? जेव्हा राज्याभिषेक मी 350 सुरू केला, अजून एक नेता आहे, तुम्ही त्याच्या ट्विटरमध्ये आता आहे की नाही माहीत नाही, ते म्हणे 350 वर्ष संपून गेलं. म्हणजे 77,000 कोटी आपण शिक्षणासाठी खर्च करतो, याचा मॅथमॅटिक्सचा कोण शिक्षक असेल? तो शिक्षक मनात म्हणत असेल की मी कुठं कमी पडलो. कोण आहे कोण आहे हे मग गणित नावं कच्चा विचारू नका, कारण माझा संकेत आहे. महाराष्ट्रातल्या सर्वांना माहिती आहे, ज्यांना स्मरण शक्ती देवानी दिली त्यांना नाव माहिती आहे. म्हणजे तुम्ही हे 350 वर्ष आहे का? मला काय अहो, मी शेवटी मला स्वतःला वाटलं काही मी चुकलो तर नाही. अहो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी एक वर्ष घेऊन काढलं. फार दुःख झाले तुम्हाला या सगळ्यामुळं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वागणुकाबद्दल शंका उपस्थित केल्याने दुःख झालं. राजकारणासाठी तुम्ही मुद्द्यांचं राजकारण करू शकता, तुम्ही वागणक, आणि मग एकाने सांगितलं 3 वर्षासाठीच काय येत आहे. हो, आत्ता आपण आणतो आहे, माझ्याकडे 71 पासूनचे पत्रव्यवहार आहे, सरकारने पाठवले, खाजगी पाठवले, तेव्हा तर तुम्हाला कोणी द्यायला तयार नव्हते. आता मी आणले, त्याचं कौतुक तुमच्यानी होत नसेल तर करू नका ना. आणि तुम्हाला जर वाटलं तर 3 वर्षासाठी का आणले तर मला एकदा भेटा ना, मी सांगतो ना पुढे काय प्लॅन आहे. पण तुम्ही अशा पद्धतीने मीठ कागवण्याचा प्रयत्न का करायचा? म्हणजे कधी वंशजाचा पुरावा मागायचा पुढचा प्लॅन पण आम्हालाही ऐकायचा नाही. तो जाहीरपणे यासाठी सांगतात 2 देशाच्या मतातला प्लॅन आहे. पहिली गोष्ट, एक राज्य आणि दुसरा देश याच्यामध्येच आम्हाला इतक्या परवानग्या घ्याव्या लागतात, कारण तुम्हालाही माहिती आहे की आपल्या संविधानामध्ये या सर्व परवानग्या कशा पद्धतीने घेतल्या जातात. आणि म्हणून टप्प्याटप्प्याने यशाकडे जायचंच आहे. आणि हाच नाही, मी स्वतः तिथून आल्यानंतर एका गोष्टीसाठी प्रभावित झालो, ते म्हणजे वस्तू ठेवण्याची, ऑब्जेक्ट ठेवण्याची, त्याचा इतिहास हा योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोचवण्याची त्यांची पद्धत अतिशय उत्तम आहे. आता मी त्यांच्याशी सुद्धा MOU करण्याच्या दृष्टीने काम करतो आहे की इथं ट्रेनिंग. बरं, पहिलं काय व्हायचं, हे डिपार्टमेंट म्हणजे कसं होतं, सांस्कृतिक कार्य विभाग म्हणजे हे कोणी घेत नाही म्हणून दिलेलं विभाग होतं. शेवटच्या 3 मध्ये असणारा हा विभाग, आणि याचा मंत्री कोण हेही कोणी पाठ ठेवत नव्हते, कोणीच पाठ ठेवत नव्हते. सांस्कृतिक कार्य विभागाला कोण विचारतं, असं ते राहायचं. आत्ता जे आमच्याकडे स्टाफ आहे ना, म्हणजे आर्कॉलॉजीचा जो आमचा पुरातत्व विभागाचा स्टाफ आहे ना, तो सुद्धा आम्हाला खोदूनच काढावा लागतो. असे 2-3 माणसं कागदी बसून आहे. म्हणजे तुम्ही मंत्रालयात गेलेत ना, तर ते असे 6 मजल्यात नाही आहे, ते आतमध्ये जे पार्किंगच्या जागा असतात की नाही त्याच्याही खालती आहे. म्हणजे असं आपण ठरवून टाकलं की आर्कॉलॉजी विभाग म्हणजे हा एकदम जमिनीत गडद दिसला पाहिजे. उत्खननच झालं पाहिजे. हो, असंच आहे. आता त्याला चेंज करायला मलाही काही कालावधी लागेल, पण मी जे मनात येतं तो निर्णय मी वेगाने करण्याचा संकल्प करतो. आणि मग याचा अभिमान आहे, प्रभू रामाचं मंदिर आहे. प्रभू रामाच्या मंदिरामध्ये सर्व महाराष्ट्रातून म्हणजे दंडकारण्यातून मी पूर्ण कास्ट पाठवलं. काय भूमिका होती,
त्यांनी सुद्धा सर्टिफाय केलं डेहराडूनमधून की महाराष्ट्राचं हे कास्ट हे या देशातलं सर्वात उत्तम आहे. आज संसदेत माननीय मोदीजींनी आमचं कौतुक केलं. माननीय मोदीजी म्हणाले की मैं महाराष्ट्र को भी धन्यवाद देता हूँ. धन्यवाद म्हणजे महाराष्ट्राचे म्हणजे माझ्या जिल्ह्याने लाकूड पाठवलं. आज कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत, कामरूपपासून कच्छपर्यंत कोणत्याही मतदारसंघाचा खासदार सुद्धा जाना तो महाराष्ट्र की दरवाजे से पडेगा. अशा प्रसंगामध्ये जे जे म्हणून मला करता येईल ते करण्याचा मी संकल्प केला. अनेक कार्यक्रम मी निश्चित केले आहे आणि मला विश्वास आहे की आता मी एक टॉकिंग बुक करतो आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर. हे 20 भाषेमध्ये करतो आहे CSRमधून. यासाठी सांगतो आहे पुन्हा कोणीतरी काडीबाज उठेल, तो म्हणेल की बा सरकार का पैसे खर्च करताय. मी स्वतः आपले नोवेल टाटा यांच्यासोबत मिटिंग केली, त्यांना विनंती केली. अजून मी 2 CSR देऊ शकतात अशा उद्योगपतींना विनंती करतो आहे की याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आहे मोठी 20 भाषेमध्ये. आणि ते सुद्धा आम्ही तलवार तयार केली की जी तलवार त्या शब्दावर, त्या चित्रावर, त्या पॅरेग्राफवर ठेवली की तुम्हाला आवाज येणं सुरू होईल. 20 भाषेत करतो आहे. आता मनात भावना आहे. मी आता पोर्टल करतो आहे, ज्या पोर्टलमध्ये माझी इच्छा आहे की 1 कोटी जगातले शिवभक्त एकत्र यावे. कारण इच्छा एकच आहे की जगातल्या प्रत्येक देशातल्या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात गर्भवती मातेपर्यंत आणि गर्भापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पोचावा हा आमचा भाव आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही काम करतो आहे. आज तुम्ही निमंत्रण दिलं, तुम्हाला कधी पुरावे पाहावेसे वाटले तर मी देतो, पण ज्यांनी याला विरोध करा त्यांचेही कधी पुरावे पहा. एक तर असा व्यक्ती होता तो तिथून व्हिडिओ काढून तिथं केला. कुठून कागद जमा करतात, मनात प्रश्न येतो कहाँ से आते हैं ऐसे लोग. माझे 2 प्रश्न आहेत की या सगळ्या प्रक्रियेमधला म्हणजे तो विचार मनात येणं तिथपासून फायलिंग आहे, पत्रव्यवहार आहे, ते आता अखेरीस वाघनखं येत आहेत. या सगळ्या टप्प्यातला सगळ्यात कठीण पॉईंट कुठला होता किंवा प्रोसेसमधला सगळ्यात कठीण घटक कुठला होता? आणि वाघनखांनंतर उत्सुकता अर्थातच तलवारींची पण आहे, तर त्याच्याबद्दलची मला एक गोष्टीचा अनुभव सांगू का? माझा स्वतःचा अनुभव आहे की मला माहीत नाही छत्रपती शिवाजी महाराज मी तर कधी वाचलं नाही, ते देवाचे अवतार होते असं वाचलं नाही. पण मी एक गोष्ट नक्कीच सांगू शकतो की छत्रपती शिवाजी महाराज देवापेक्षा कमी नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजच आपल्याला आशीर्वाद देतात. आपोआप घटना घडतात हो, म्हणजे मी विचारच करू शकत नाही. आपोआप अशा चांगल्या घटना, अनुकूल घटना होतात. जसं आता तुम्ही बघा तलवारीचं म्हणालात, आता त्याच्यामध्ये सुद्धा एकच टेक्निकल मुद्दा. आणि आता मी पुन्हा जास्त सावध जागो की म्हणतं हे जे आपल्याकडे हे कहाँ से आते हैं ऐसे लोक, असे जे काही लोक आहे, म्हणून मी खूप त्याच्यावरचा अभ्यास करायला सुरुवात केली. म्हणतं उद्या पुन्हा असं होऊ नये की उद्या मी ती जगदंब तलवार आणायची, मग पुन्हा एक कोणीतरी उठायचा रामायणातला त्याच्याशी नातं सांगणारा, माता सीतेवर शंका घेणारा, त्याचे वंशज अजूनही जिवंत आहे, गोबेल्सचा जन्म पुन्हा भारतात झाला असं वाटावं, अशा लोकांपासून सावध राहण्यासाठी मी त्याचा एकदम बारकाईने अभ्यास सुरू केला आहे. पण अशा अनेक वस्तू आहे आणि आता ते मी एकत्रित करायला सुरुवात केली. असे मी तुम्हाला यादी वाचून दाखवतो, खूप कामं करायची आहे. आणि या कामासाठी कठीण हा शब्द आडवा येईल असं मला वाटत नाही. आडवे फक्त काही लोक येणार आहे ज्यांना भीती वाटते की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या कार्यक्रमामुळे आपण पराभूत होऊ शकतो अशी कारण नसताना भीती वाटते. माझं मत आहे निवडणुकीमध्ये याचा विजय पराभवाशी संबंध आहे, हा आनंदाचा आहे. याचा संबंध लोक का जोडतात निवडणुकीशी मला समजत नाही. मग ते म्हणतात की वाघनख 2024मध्ये आणल्याने निवडणुका जिंकू. असं कधी नसतं. अयोध्येत आम्ही कार सेवा केली, निवडणुकीत हारलो होतो ना, त्याचा काय संबंध आहे? राम मंदिर आस्थेशी संबंध आहे, याचा निवडणुकीशी काय संबंध आहे? आपण हारलो होतो ना नंतर. पण मला व्यक्तिगत रीतीने असं वाटतं की यामध्ये ज्या लोकांच्या मनात भीती आहे की जर वाघनख आले तर हा फक्त अफजल खानाचा कोथळाच काढत नाही तर आपल्या मतपेटीमधले मतही काढतो, ही भीती तुमच्या माध्यमातून जाहीरपणे मी त्यांना सांगतो की चिंता करू नका. याचा निवडणुकीशी संबंध जोडून विचित्र पद्धतीने तुम्ही शब्दरचना करू नका, वागू नका, बोलू नका. आणि तुमच्या मनात कधीही शंका राहिली, तुम्ही एक SMS करा
तुम्हाला यायला माझ्याकडे लाज वाटत असेल तर मी स्वतः तुमच्याकडे येईल, पण छत्रपती शिवाजी महाराजांना राजकारणाचा विषय करू नका. सुधीर भाऊ, खरं तर प्रत्येकाच्या करिअरमध्ये आणि जेव्हा तुम्ही राजकीय करिअर करत असता तेव्हा आत्यंतिक समाधान देणारे काही विषय असतात किंवा काही घटना असतात. तर तशीच एक घटना तुमच्या सौभाग्यानं आता ही वाघनखांसंदर्भातली घडली आहे. लवकरच महाराष्ट्रात ती येतील, आपण सर्वजण अनुभवू शकू, पाहू शकू. आपले मनापासून आभार आज कट्ट्यावर आल्याबद्दल. नमस्कार आणि वंदे मातरम. आणि यानंतर माझा कट्ट्यावरती आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विखेल आणि बढेकर ग्रुप, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे प्लेवर्ड मिल, सुधीर मांडके लाईट हाऊस, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.